नमस्कार, सहर्ष स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। पहा, तुमच्याकडून आत्तापर्यंत 6,000 रुपये हप्त्याची मागणी केली जात होती आणि आता 6,000 रुपयापेक्षा जास्त तुम्हाला हप्ता मिळाला तर होय, बरोबर ऐकलं आहे तुम्ही। 6,000 रुपये आणि 9,000 रुपये हप्ता वितरित केला जात आहे आणि हा हप्ता नेमका कोणत्या लाभार्थ्यांना मिळणार आहे, त्याचबरोबर एप्रिल महिन्याचे अनुदान एप्रिलचा हप्ता ज्या लाभार्थ्यांना आलेला नाही त्यांना नेमका कधीपर्यंत हप्ता जमा होणार आहे याची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। त्यामुळे ही व्हिडिओ महत्त्वाची असणार आहे, शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। आणि त्यासोबतच छोटीशी सूचना, चॅनलवर पहिल्यांदा आला असाल, पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। चला तर मग सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला। पहा, ऑफिशियल आदेश निघालेले आहेत आणि 6,000 रुपये व 9,000 रुपये एवढे वितरित सुद्धा केले जात आहेत। चला पाहू या संदर्भातली सविस्तर अपडेट। तर या ठिकाणी पहा, महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून ऑफिशियल परिपत्रक जारी करत थेट सूचना देण्यात आलेल्या आहेत। या सूचना नेमक्या कुणासाठी आहेत तर पहा, जो 5% निधी आहे ग्रामपंचायत स्तरावरील 5% निधी जो दिव्यांगांसाठी खर्च करायचा असतो त्या संदर्भातल्या या सूचना आहेत। तर यानुसार पहा, जो दिव्यांग बांधवांसाठी 5%चा निधी म्हणजे जो 5% निधी असतो पंचायत राज यांच्या माध्यमातून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत ग्रामविकास विभाग शासन निर्णय या ठिकाणी पाहू शकत आहात तुम्ही। त्याचबरोबर प्रहार दिव्यांग संघटना यांच्या माध्यमातून सुद्धा या संदर्भात अगोदर जाहीर निवेदनं देण्यात आलेले आहेत आणि या निवेदनानुसार जो 5% शेष दिव्यांग निधी असतो तो वितरित केला जाण्यासंदर्भातच्या वेळोवेळी सूचना शासनाच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आहेत आणि त्यानुसारच या ठिकाणी सदर शासन निर्णयातील अनुक्रमांक 1 मध्ये पंचायत राज संस्थानांनी दिव्यांगांसाठी 5% निधीचा खर्च करताना राबविण्यात येणाऱ्या योजनांबाबत बाबी नमूद केलेल्या आहेत आणि त्यानुसार या ठिकाणी 5% निधीचा जो आहे तो वापर दिव्यांगांसाठी करण्यात यावा यासाठी खर्च करण्यासाठी कटाक्षाने पालन देखील करण्यात येत आहेत। काही ठिकाणी या निधीचं वितरण सुद्धा केलं जात आहे, म्हणजे या निधीचा सुयोग्य वापर सुद्धा केला जात आहे। आणि याचं अतिशय उत्कृष्ट उदाहरण म्हणजे कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रातील एकूण 73 कुष्ठरोगी आणि 2,132 दिव्यांगांना 6 महिन्याचे दुसरा हप्ता जवळपास एकूण 1,44,29,000 रुपये इतका निधी जो आहे तो मंजूर करण्यात आलेला असून 73 कुष्ठरोगी यांना प्रत्येकी 9,000 रुपये, त्याचबरोबर 879 दिव्यांगांना प्रत्येकी 9,000 रुपये तर 1,253 दिव्यांगांना प्रत्येकी 6,000 रुपये याप्रमाणे, तसेच नवीन जे दिव्यांग बांधव आहेत अशा एकूण 141 दिव्यांगांना 6,000 व 77 दिव्यांगांना 9,000 रुपये वर्षाचे दोन्ही हप्ते असे एकूण 1,91,64,000 इतका निधी मंजूर करण्यात आलेला असून या निधीचं वाटप सुद्धा झालेलं आहे। दरवर्षी 12,000 व 18,000 एवढा दिव्यांगांना निधी मिळणार आहे। अशा प्रकारचा उपक्रम, अशा प्रकारचा एक महत्त्वपूर्ण कार्यक्रम कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रात आयोजित करण्यात आलेला आहे। नक्कीच यासाठी कोल्हापूर महानगरपालिकेचे अभिनंदन करायला पाहिजे, कारण पहा, दिव्यांग बांधवांना खरंच पाहिलं तर या निधीची खूप गरज आहे। दिव्यांगांसाठी जो 5% निधी असतो तो अशा पद्धतीने प्रत्येक महानगरपालिका, प्रत्येक ज्या ठिकाणी या निधीचा तरतूद करण्यात आलेली आहे त्या स्तरावर प्रत्येक दिव्यांगांना या निधीचा वापर किंवा या निधीचा सुयोग्य मदत जी आहे ती दिली पाहिजे। अशाच पद्धतीने कोल्हापूर महानगरपालिकेअंतर्गत हा उपक्रम अतिशय चांगल्या प्रकारे राबवण्यात येत आहे
अशा पद्धतीने 6,000 रुपये आणि 9,000 रुपये इथं वितरित केले जात आहेत। खूप मोठा आकडा आहे। आजपर्यंत दिव्यांग बांधवांसाठी 6,000 रुपये हप्ता करण्यासाठी वारंवार मागणी केली जात आहे।